पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मधला, काँग्रेसने प्रचंड कौतुक केले, जातीनिहाय जनगणनेची मागणी त्यांनीच केलेली होती. राहुल गांधीचीच मागणी आहे ना ती. पण शिवसेने म्हणून तुमची भूमिका काय आहे? तुमचा पाठिंबा आहे या मागणीला? पाठिंबा का नसावा? जर जाती बरं असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलं आहे की जातनिहाय जनगणनेची घोषणा करून हेडलाईन दिली, पण डेडलाईन कुठे आहे, कधी सुरू करणार ते सांगा, मग आम्ही बोलतो. बोलिए क्या है? देखो भाई कि आप लोग बोल रहे युद्ध हो रहा है, युद्ध कौन कर रहा है? प्रधानमंत्री का चेहरा देखकर, प्रधानमंत्री का जो दिन का कार्य देखकर ऐसा लगता नहीं कि उनके चेहरे पर कोई चिंता या तनाव की लकीर है, दिखता तो नहीं। जिस देश में युद्ध का माहौल है, आप देखिए ना, झेलेंस्की देखिए, उसका चेहरा देखिए बेचारा, पुतिन का चेहरे पर भी तनाव है ना। लेकिन हमारे प्रधानमंत्री युद्ध की बात, पाकिस्तान को सबक सिखाएंगे, और 24 घंटे में बिहार में चले गए चुनाव प्रचार के लिए। पाकिस्तान बिहार में है क्या सबक सिखाने की बात आप करते हो? तीसरे दिन मुंबई में आ गए, बॉलीवुड के कार्यक्रम में बैठे, 8-9 घंटे बॉलीवुड के कार्यक्रम, वो सब जिन्हें स्टार एक्ट्रेस के विषय है। फिर उधर गए अडानी के पोर्ट का उद्घाटन करने के लिए, फिर वो पवन कल्याण के साथ मंच पर ठहाके लगा रहे थे, जोर जोर से उनको खींच रहे हैं, उनको गले लगा रहे हैं। जनता के मन में आक्रोश है, 27 लोग मारे गए हमारे, जिसने आपको भी वोट किया होगा, और आप ये सब कर रहे हो, तो युद्ध कहाँ है? युद्ध का माहौल दिखना चाहिए कि हम कुछ कर रहे हैं। अब वो प्रैक्टिस चल रही है, तो चलने तो हमेशा चलती है। युद्ध का सराव होता है, वो हमेशा चलता है, चाहे युद्ध हो या न हो। तो मैं तो बार बार बोल रहा हूँ, कश्मीर में 10 साल में जितने भी सुरक्षा दल, हमारे जवान, नागरिक मारे गए, वो जिम्मेदारी किसकी है? हमारे सुरक्षा की। चुन चुन कर मारने की बात आप करते हो, हमको ही चुन चुन कर मारा है, देश के गृहमंत्री की जिम्मेदारी है। इस्तीफा आपने खुद देना चाहिए, नहीं तो प्रधानमंत्री ने गृहमंत्री का इस्तीफा लेना चाहिए। क्यों नहीं लेते आप इस्तीफा? लेना चाहिए। हिंदी हो गया पूरा? काल अजित पवार असं म्हणाले की मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण योग येत नाहीये, मीही एक दिवशी मुख्यमंत्री होईल। आता योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर? नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते। मनोहर जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने, भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील, हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे, मी लिहिलंय सामनात। एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे, वेगळा गट आहे। जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा, जसं सिद्धरामय्या झाले, अमुक झाले, इतर पक्षात विलीन होऊन त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल, हे माझं आकलन आहे। राष्ट्रवादीने आज सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे याच्यासाठी, सत्कारासाठी उद्धव ठाकरे सत्काराला जाणार आहेत। कशाला जायचं? राष्ट्रवादी सगळे माजी मुख्यमंत्री, कोणती? शरद पवार साहेबांनी बोलवलं का? राष्ट्रवादीच्या हे कोण? म्हणजे अमित शहाचा पक्ष आहे तोच ना, दुसरा एक? अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात, एक भारतीय जनता पक्ष, दुसरा शिंदेचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे, आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष। अमित शहाच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी बेईमानी आहे। ज्या अमित शहाने महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित असलेले पक्ष तोडले, त्यांचा सत्कार अमित शहाचे पक्ष आहेत, अमित शहा सत्कार करणार का?
महाराष्ट्रातल्या नेत्यांचा अजिबात नाही. सुनील तटकरे म्हणाले ठाकरे की साहेब तुम्हाला तसे निवेदन परदेशात दिलेलं आहेत ना, आहे. म्हणजे निवेदन दिलेलं आहे, तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे, सुनील तटकरे म्हणाले. आम्ही अमित शहाच्या कार्यक्रमाला जात नाही. ते अमित शहाचे पक्ष आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगतो, आहे की नाही त्यांना विचारा. सर, पण ठाकरे साहेब तसे परदेशातच आहेत ना, म्हणजे ते काय नाही, तो प्रश्न नंतर आहे. ते कुठे असतील हो? मुंबईत मी काय म्हणतो, आम्ही जाणार नाही. निमंत्रण होतं म्हणजे तुम्हाला? मी असं म्हणतोय, आम्ही जाणार नाही. शरद पवारांची जाण्याची शक्यता आहे. ते आज सकाळपर्यंत पुण्यामध्ये होते, पण अचानक आज सकाळी ते मुंबईला गेले मला काही असं आहे वेळापूर्वी. की त्यांच्या आणि ते भूमिकेविषयी सहभागी होतील असं चित्र आणि एकूण त्यांचं असं म्हणणं आहे किंवा आयोजकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की हा सामाजिक कृतज्ञतेचा कार्यक्रम आहे. अजिबात नाही. मी पक्षीय तसं डेब्यू मानत लावून नाही. बघू नका. सामाजिक कृतज्ञता वगैरे काही नाही. महाराष्ट्राच्या गद्दारीचा हा विषय. ज्यांनी महाराष्ट्राशी बेमानी केली, तुमचं सरकार पाडलं, त्यात कसली आली कृतज्ञता? मला असं वाटत नाही ते असं बोलले. एकनाथ शिंदेनी एक कॅम्पेन सुरू केलंय त्यांच्या शिवसेनेने, तुमच्या म्हणण्यानुसार एसएनसीने मुंबईमध्ये मैत्री धाग्याशी नको वाघाशी. दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो. अर्धा झेंडा अर्धा परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करतो. आपल्याकडे काय आहे? दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यामध्ये, तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात नटन बरोबर, नंतर गौतम अदाणी बरोबर चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी पवन कल्याण बरोबर हास्यविनोदामध्ये अडकलेले आहेत. काय दुखवटा, राष्ट्रीय शोक, सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही? ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एक तरी लकीर दिसू द्या. कोणाच्याही दिसत नाहीये. ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की 27 जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा, चिंतेचा लवलेश दिसला नाही. या देशाचं दुर्दैव. जम्मू काश्मीर जागोजागी सोल्जर तैनात असतात, मात्र या ठिकाणी एवढे मोठ्या संख्येने लोक होते तिथे बघा, त्याचं उत्तर कोणी देत नाही. तर नेमके सैनिक का नव्हते, सुरक्षा रक्षक का तैनात होत नव्हते, त्याचं उत्तर कोणी देत नाही. ती चूक आहे आणि ती चूक अमित शहानी मान्य केली. चूक आहे ती ठरवून, कारण जसं पाठीमागं नाही, मी बोलतोय ना, मला बोलू द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळायला नको का? मिळायला पाहिजे ना. त्याला जबाबदार कोण आहे? गेल्या 10 वर्षामध्ये जितके जवान, जितके पोलीस, जितके सामान्य नागरिक मारले, त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि ते अजूनही पदावरती बसलेले आहेत, राज्य करतायत, सत्ता भोगतायत. या देशाची अवस्था आहे. विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय, लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा. विशेष अधिवेशन बोलवून तोडगा निघेल असं तुम्हाला सर्वपक्षीय बैठक सुरू होण्याआधी मी ही मागणी केली की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐका आहे, पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू देत नाही. यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करता येईल. राहुलजीने तीच मागणी केलेली आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही. विरोधी पक्ष काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद पाडतील. म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणार नाही. सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे, पण हे सरकार नाही आहे, हे नराधम आहे, हे राज्यकर्ते आहे. हे त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही आहे जे 10 वर्षापूर्वी होते संवेदनशील, तसे नाही आहेत. त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा देता आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देता, असं माझं स्पष्ट मत आहे. सर, केंद्र सरकारने असू द्या ना, मी काल त्याच्यावर बोललो ना. मी त्याच्यावरती काल सांगितलेलं आहे, जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा नसेल तर मग RR पाटलांचा राजीनामा का घेतला? 26/11च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये RR पाटील गृहमंत्री, त्यांनी हल्ला घडवला होता का? नाही, पाकिस्तानने केलेला हल्ला होता. शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा घेतला? सगळ्या हल्ल्या, दहशतवादी हल्ला. विलासराव देशमुखांचा राजीनामा का घेतला? एक साधा विषय. ही परंपरा आहे देशाची, जबाबदारी घेतली पाहिजे.
सर केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणलाय ते यंदा. ह्याच्यावरचं लक्ष, युद्धावरचं लक्ष. आम्ही युद्धाची मागणी करतोय ना. जनतेला वाटतं मोदी घुसणार पाकिस्तानमध्ये स्वतःच, कारण त्याने बांगलादेशच्या युद्धात भाग घेतला. लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील सैन्याचं आणि जातील, कारण 56 इंचाची छाती आहे. सर, थोडं जर राज्यातील तुमचा सहकारी पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मधला, काँग्रेसने प्रचंड कौतुक केले. जातीनिहाय जनगणनेची मागणी चांगलं. त्यांनीच केलेली होती. राहुल गांधीचीच मागणी आहे ना ती. पण शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय आहे? तुमचा पाठिंबा आहे या मागणीला? पाठिंबा का नसावा? जर जाती, बरं असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलं आहे की जातनिहाय जनगणनेची घोषणा करून हेडलाईन दिली, पण डेडलाईन कुठे आहे, कधी सुरू करणार ते सांगा, मग आम्ही बोलतो. बोलिये क्या है? अमित शाह का इस्तीफा मांगा, आपके पास बीजेपी और मोदी के चेहरे पर जो है वो नहीं नजर आ रहा है। क्यों आपको ऐसा लगता है? देखो भाई कि आप लोग बोल रहे हैं युद्ध हो रहा है, युद्ध कौन कर रहा है? प्रधानमंत्री का चेहरा देखकर, प्रधानमंत्री का जो 2 दिन का कार्य देखकर ऐसा लगता नहीं कि उनके चेहरे पर कोई चिंता या तनाव की लकीर है, दिखता तो नहीं। जिस देश में युद्ध का माहौल है, आप देखिए ना, झेलेंस्की देखिए, उसका चेहरा देखिए बेचारा, पुतिन का चेहरे पर भी तनाव है ना। लेकिन हमारे प्रधानमंत्री युद्ध की बात, पाकिस्तान को सबक सिखाएंगे, और 24 घंटे में बिहार में चले गए चुनाव प्रचार के लिए। पाकिस्तान बिहार में है क्या? सबक सिखाने की बात आप करते हो। तीसरे दिन मुंबई में आ गए, बॉलीवुड के कार्यक्रम में बैठे, 8-9 घंटे बॉलीवुड के कार्यक्रम, वो सब जिन्हें स्टार एक्ट्रेस के बीच रहे। फिर उधर गए अडानी के पोर्ट का उद्घाटन करने के लिए, फिर वो पवन कल्याण के साथ मंच पर ठहाके लगा रहे थे, जोर जोर से उनको खींच रहे हैं, उनको गले लगा रहे हैं। जनता के मन में आक्रोश है, 27 लोग मारे गए हमारे, जिसने आपको भी वोट किया होगा, और आप ये सब कर रहे हो, तो युद्ध कहाँ है? युद्ध का